मम्मी, बोल ना. आज डाळीचे फळ बनवते का? हो, चल बनवते. ताई 2 कप मी दूध डाळ घेतलेली आहे. ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. टाकायचं आहे आणि हलक्या हाताने हे कणिक मळून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असं मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं टाकून पाणी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण जिरं, कढीपत्ता आणि लसूण हा थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा आहे. आता मध्ये ही डाळ यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि याचे पीस छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे. पोळी लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे मी आता छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे. ते टाकून घेते मी. याला चकोल्या म्हणतात, आमच्याकडे याला डाळीचे फळ म्हणतात. हे टाकून झालेलं आहे आपले सर्व. 20 ते 25 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचं आहे. ते 25 मिनिटं झालेली आहेत आपले. अशा प्रकारे हे चकोल्या तयार झालेल्या आहेत आपल्या. बघू शकता, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करू. ह्या चकोल्या तयार झालेल्या आहेत.